सरकार आम्हाला न्याय देईल की आमच्या टोळीवर आमच्या ज्या कामामध्ये जे अडथळा आणतात काही लोक, त्या काही टोळ्या आमच्या जबरदस्ती घुसवलेल्या आहेत, त्या आमचा एकच विचार आहे सर्व कामगारांचा की त्या टोळ्या रद्द झाल्या पाहिजेत. जे आम्ही काम आमच्या M456 आहे काम क्रोमाचं, ते आम्हाला पूर्ण सगळं काम आम्हाला भेटलं पाहिजे अशी कामगार सर्व कामगारांची इच्छा आहे. असं आम्ही पत्रावर पण केलं आहे बोर्डाला, पण ते बोर्डानं आमचं मनावर घेतलं नसून दुसऱ्या अनलिगल टोळ्या म्हणजे जे कामच करणार अशा टोळ्यांना प्राधान्य देऊन आमच्या कामगारांवरती उपासमार वेळ आली. आणि उपासमार वेळ म्हणजे आमचे 2 कामगार आज सकाळी 12-12:30 दरम्यान मेट्रो मोडमध्ये गेले, दोघांनी फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते आता सध्या आमचे कामगार मृत्यू झुंज देत आहेत. आपल्या जेटी हॉस्पिटल कोर्टच्या इथे सकाळपासून आम्ही तिकडे आहे दुपारपासून, आणि 24 तासाची डॉक्टरने दिलेल्या आयुष्यामध्ये कामगार मृत्यू झुंज देत आहेत. तर आम्ही कामगार सगळे इथंच आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे. तर आम्हाला एवढाच न्याय पाहिजे बोर्डाकडून, पण बोर्डाचे अधिकारी कोण बोर्डामध्ये येत नाहीत किंवा कामगारांना दमबाजी करतात, प्रोटेस्ट केसेस टाकतात. हे कुठं थांबलं पाहिजे आणि कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि हा प्रश्न आम्ही सरकार दरबारी हा मांडणारच आहे. काय सरकारवर आमचा विश्वास आहे की सरकार आम्हाला न्याय देईल, कारण जवळजवळ 140 कामगारांचा प्रश्न आहे, त्यांच्या परिवाराचा प्रश्न आहे. आज 2 कामगारांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उद्या आणखीन आमच्या जिल्ह्यातले काय झालं, आता हे आहेत आमचे भगवान पाटील, ऑक्टोबरमध्ये रजिस्टर कामगार झालेले असून त्यांना अजून 8 महिने झाले पेमेंट द्यायची कंपनी विचार करणार. त्यांनी अर्ज केले बोर्डाला, बोर्डाचं कर्तव्य आहे की बाबा रजिस्टर कामावर काम केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की अग्नेरा लॉजिस्टिककडून पेमेंट त्यांच्या अकाउंट जातं. आम्हाला अग्नेरा लॉजिस्टिककडून पेमेंट नाही पाहिजे. आम्हाला जो पेमेंट पाहिजे या कामगाराचा तो बोर्डात आला पाहिजे. मी इन्फिनिटी रिटेल लिमिटेड इंडिया लिमिटेडमधून आम्हाला बोर्डात एनएफटी झाली पाहिजे. या कामगाराच्या अकाउंट रजिस्टर कामगार असल्यामुळे त्याच्या अकाउंटला पेमेंट गेला पाहिजे. हीच आमची मागणी. आम्ही वारंवार बोर्डाला सांगतो की बाबा रजिस्टर कामगार त्यांचे पेमेंट अकाउंट, पण त्यांचं म्हणणं आहे, कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही त्रासलेलो आहे, आम्ही लॉजिस्टिकला काम. आपण लॉजिस्टिकला आणली कोणी ते? लॉजिस्टिकचा संबंध काय आमच्या टोळीशी? लॉजिस्टिकला आम्हाला पेमेंट नाहीच पाहिजे. आम्ही विरोधच केला आणि ह्या महिन्यात आम्ही बोर्डाला विनंत राहील की आमच्या सर्व कामगारांची विनंती राहील की मला आमचा पेमेंट हा इन्फिनिटी रिटेल इंडिया लिमिटेड आणि आमच्या मुखादामी जे 3 नंबर फॉर्म भरून देतात त्या अनुषंगानेच पेमेंट झालं पाहिजे. आम्हाला लॉजिस्टिक कोणत्याही कामाला मान्य नाही. उद्या प्रायव्हेट कंपनी होत्या 140 कामगारांचा जीवनमानाचा प्रश्न आहे. आज 2 कामगारांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, उद्या आणखीन यातले काय ते करतील तर त्याला जिम्मेदार फक्त कंपनी में इन्फिनिटी रिटेल इंडिया लिमिटेडचे आपले व्यवस्थापक आणि माथाडी मंडळाचे अध्यक्ष, सेक्रेटरी, सगळे कर्मचारी काय असतील त्यांची जिम्मेदार. उद्या कोणी काय बरोबर झालं, उद्या आमच्या कामगारांना काय झालंच असं होऊ नये अशी देवाजवळ प्रार्थना आहे आमची. आता आहे जे आयुष्यामध्ये तर त्यांना काय होऊ नये आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो. आणि जर काय इथून पण काय दुसऱ्या कामगार काय केलं तर त्याला जिम्मेदारी फक्त मंडळ आणि मे इन्फिनिटी इंडिया लिमिटेड क्रोमा ही कंपनी जिम्मेदार राहील. तुम्हाला काय बोलायचं? झालेल्या प्रकरणामध्ये आज दुपारी 1:30 वाजता सर्व कामगारांना कळण्यात आलं की असं जर प्रकरण झालं की रुपेश साळवे तसेच रंगस्वामी या दोघांनी केलेल्या आत्मदहनच्या प्रयत्नावर आम्हाला अत्यंत दुःख वाटतं की काही झालं असतं तर त्यांच्या परिवाराला काय शब्द आम्ही उभं राहून दिलं असतं. म्हणजे त्या हा प्रकरण पुढं होऊ नये त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार की उद्या परत बोर्डात जाऊ, मंडळात जाऊ, मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटू की तुम्ही आम्हाला का कॉन्ट्रॅक्टरमध्ये टाकताय. आज 16-17 वर्ष झाले आम्हाला रजिस्टर होऊन. 2008 पासून आम्ही रजिस्टर आहे. रजिस्टर झाल्यापासून आतापर्यंत जे आम्हाला पगार भेटतो तो फक्त क्रोमामधून भेटत होता. पण आता क्रोमाचे काही अधिकारी यांनी मंडळाच्या काही अधिकाऱ्यांना भेट घेऊन एक दुसऱ्यांना काही त्यांनी देणगी घेऊन जाऊन करून 140 वर्कर लोकांना हे रोडावर आणण्याचा यांचा प्रयत्न आहे. हे प्रयत्न होऊ नये. तसेच कामगारांना पण आपल्या जीवाची बळी न देण्यासाठी आम्ही प्रयत्न करेल की उद्या बोर्डात जाऊ आणि जेवढं होऊ शकेल तेवढं आम्ही सहकार्य करू.